घरी बसून म्हातारीने मला शिव्या दिल्या. त्यासाठी आपला भावांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि आता आलेलो आहे मी आपल्या शेतामध्ये आणि इथे मला वेगळंच काहीतरी दिसलं, पण ते होतं आपल्या ऊसातलं ट्रॅक्टर. मग काय त्याला पाहून पुढे वाट धरली. इथे पुढे आलो तर मला दिसलं एक गार लिंबाचं झाड. त्याखाली म्हणलं थोडा वेळ शांतमध्ये म्हणे आराम करून घ्यावा. पण तिथे थांबलो. ते पुढे आलो तर ते ट्रॅक्टरचं दिसलं मला दुसरा पाय, म्हणजे आपण पाहिलेल्या. मग इथं पुढे आलो तर म्हणलं तुम्हाला नारळाचं झाड वगैरे आपलं सगळं दाखवून घ्यावा. मग नारळ तर भावांनो हा लावला होता पलंग. नेमकं कशासाठी लावला होता आणि कशासाठी लावला असेल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नंतर म्हणलं चला तुम्हाला पूर्ण सगळा ऊस आपला दाखवून द्यावा. तर मग काय तुम्हाला ऊस दाखवायला सुरुवात केली. तेवढ्यात हा माझं तोंड पण पाहून घ्या की मी ऊसात येडा हाणायला चाललोय आणि हे समोर सगळा आपलाच ऊस आहे. मग नंतर डायरेक्ट विषय धरला की चला आता घरी जावं लागेल. मग काय निघालो डायरेक्ट घराच्या दिशेने. इथं घरी आलो तर माझ्या मागे काहीतरी खातच होत्या. मग काय इथं आलो आपल्या घरापाशी डायरेक्ट. तर इथं घरी आलो तर म्हातारीच्या थोड्या गप्पा ऐकल्या. म्हणलं म्हातारी काय म्हणते. काय करा आता तसंच काय लोक भांडण करायसाठी करते. त्यांना वाटतं बुडावा हे त्याच्यामुळे करते. तर आपण काय नाही म्हणायचं. आता काल एवढे सारे धोंडी घेतली मलाच ते दिल्यात भांड जायला उठली. मी म्हणते अगं गंजी खाल्लं तरी नको धोंडी घेऊ, गंजीला पाणी जाईल एवढंच म्हणली लय काटा चिमटा आला, लय खोट्या जाऊन येतेस, आमचा लई काटा येतो काही मला लागली. त्यांचा काय काटा आला मला काय माहीत बा. आणि ते म्हणलं त्यांनी बी आणले, बरं तुम्ही आणले त्याने आणले. तेवढ्या गप्पा झाल्याच्या नंतर म्हणलं चला तुम्हाला आपला मिरच्याचा मळा दाखवा. तर काय मग मिरच्याच्या मळ्यात आलो. मग घरी डायरेक्ट आलो आणि गाईला थोडा चारा वगैरे टाकला. मग काय गेलो आईपाशी. त्यांच्यापाशी तेव्हा त्या खुरपत होत्या आपली सरकी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि एक सबस्क्राईब करा.